श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. 27 ऑगस्ट रोजी आपल्या घरामध्ये शास्त्रोक्त मंत्रासह विधिवत गणेश स्थापना करा. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, मी लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. गणपती बाप्पाची स्थापना करत असताना आपण आपल्या देवघरातील जी पितळी मूर्ती असते बाप्पाची, तिला किंवा तिचं प्रतीक म्हणून सुपारीला स्नान घालतो आणि मग या गणपती बाप्पाची किंवा सुपारीची आपण बाप्पाच्या मूर्तीसोबत स्थापना करत असतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ते विसर्जनापर्यंत ही जी आपल्या देवघरातील पितळी मूर्ती असते, ही बाप्पाच्या मूर्तीसमोर आपण स्थापन केलेली असते, मग तिला आपण रोज हलवू शकतो का? रोज पूजा करताना तिला स्नान घालू शकतो का? तर देवघरातील मूर्ती जर आपण स्थापनेच्या वेळी गणपती बाप्पाच्या पार्थिव मूर्तीच्या समोर स्थापित केली असेल तर रोज देवपूजा करताना ही मूर्ती तामनात घेऊन तिला स्नान घालावं. पितळी मूर्ती जी आहे तिला रोज आपण स्नान घालावं आणि स्नान घालून स्वच्छ पुसून पुन्हा आपण पार्थिव गणपतीची जी आपली मोठी मूर्ती असते तिच्यासमोर थोड्याशा अक्षता ठेवून द्या. तसंच बाप्पाच्या मूर्तीच्या आजूबाजूला जर रोज फुलं, हार किंवा निर्माल्य साचत असेल तर आपण हे रोज निर्माल्य बदलू शकता. मात्र बाप्पाची पार्थिव मूर्ती जी आहे तिला धक्का लागणार नाही याची काळजी घ्या. आणि आपल्या देवघरातील जी पितळी मूर्ती असते जी आपण पूजेत मांडली आहे तिला रोज आपण स्नान घालू शकता, काहीच हरकत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.